विद्यार्थी मित्रांनो, मी तेजस गायधनी. मी माझ्या यूट्यूब चॅनल तेजस एज्युकेशनल न्यूज अँड अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीने एक नोटिफिकेशन आज म्हणजे 7 डिसेंबरला एक नोटिफिकेशन जारी केलेला आहे आणि तो नोटिफिकेशन रिवाईज अकॅडमिक कॅलेंडर 2020-21 या अकॅडमिक इयरकरिता एक नोटिफिकेशन काढलेलं आहे. त्या नोटिफिकेशनमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की या अगोदर एक नोटिफिकेशन पुन्हा काढलेला होता आणि तो नोटिफिकेशन फक्त आणि फक्त फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांकरिता होता. म्हणजे त्यांचा अकॅडमिक कॅलेंडर हा फर्स्ट इयरचाच फक्त होता. तर तोच कॅलेंडर आता सर्वांकरिता तोच लागू करण्यात आलेला आहे. सेम तसंच आहे. म्हणजे आज मी तुम्हाला जो अकॅडमिक कॅलेंडर सांगणार आहे तो कॅलेंडर या अगोदरच आलेला आहे, परंतु तो फक्त असं सांगण्यात आलेला होता तो फक्त फर्स्ट इयरकरिता होता. त्याच्यामुळे मी एक व्हिडिओ पण बनवलेला होता त्याच्यावर आणि फक्त सांगितलेला होता की तो फर्स्ट इयरसाठीच आहे. परंतु आता त्यांनी तोच अकॅडमिक कॅलेंडर सर्वांसाठीच लागू करण्यात आलेला आहे. म्हणजे सर्वांसाठी म्हणजेच अगोदर फर्स्ट इयर म्हणजे फर्स्ट सेम आणि सेकंड सेमकरिता होता, आता सर्वच सेमिस्टरकरिता म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर म्हणजे जो ऑड आणि इव्हन दोन्ही सेमिस्टरकरिता लागू करण्यात आलेला आहे. तर काय सांगण्यात आलेलं आहे बघा, यामध्ये सांगण्यात आलेलं आहे बघा, रिवाईज अकॅडमिक कॅलेंडर हा राहणार आहे. रिवाईज अकॅडमिक कॅलेंडर फॉर सेशन 2020-21 शॅल बी ॲज अंडर. त्याच्यामध्ये सेमिस्टर सांगण्यात आलेला आहे. सेमिस्टर फर्स्ट आहे 90 दिवसांकरिता आणि सेकंड सेमिस्टर 90 दिवसांकरिता, असं टोटल 180 दिवसांचं तुमचं अकॅडमिक इयर राहणार आहे. पुढे सांगण्यात आलेलं आहे बघा, पुढं जर पाहिलं तर पुढे सांगण्यात आलेलं आहे टर्म्स अँड वॅकेशन्स. त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे फर्स्ट टर्म ऑड सेमिस्टर तो स्टार्ट होणार आहे 1 ऑगस्ट 2020 पासून स्टार्ट झाला होता 1 ऑगस्टपासून, तर तो राहणार आहे 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत. ही बघा डेट, ठीक आहे, 28 फेब्रुवारी 2020. त्याच्यानंतर सांगण्यात आलेलं आहे दिवाळी हॉलिडे 13 तारखेपासून तर 22 तारखेपर्यंत हे झालेलं आहे, 13 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर. त्याच्यानंतर तुम्हाला एक्झामसाठी प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला गॅप देण्यात आलेली आहे 7 दिवसांचा. 7 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या एक्झामची म्हणजे जो हिवाळी जी एक्झाम होणार आहे ती मार्चमध्ये होणार आहे. तर ती मार्चमध्ये एक्झाम होणार आहे 8 तारखेला, ते सांगण्यात आलेलं आहे 8 तारखेला. 1 मार्चपासून 7 मार्चपर्यंत तुम्हाला ब्रेक आहे एक्झामच्या तयारीसाठी आणि त्याच्यानंतर 8 तारखेला तुमची परीक्षा राहणार आहे, ठीक आहे. पुढे सांगण्यात आलेलं आहे सेमिस्टर ब्रेक. त्याच्यानंतर सेमिस्टर ब्रेक वेकेशन्स राहणार आहे 27/3/2021 ते 4/4/2021. म्हणजे तुमची 8 तारखेपासून जी एक्झाम स्टार्ट होईल, 8 मार्चपासून जी एक्झाम स्टार्ट होईल तर ते 27 मार्चपर्यंत लांबणार आहे, ठीक आहे. म्हणजे जवळपास 20-21 दिवसांपर्यंत. तर 20 दिवसांपर्यंत तुमची एक्झाम लांबणार आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे 26 तारखेपर्यंत म्हणजे 18 दिवस लांबणार आहे आणि त्याच्यानंतर 27 तारखेपासून तुम्हाला गॅप राहणार आहे, हप्त्याभराच्या सुट्ट्या राहणार आहेत आणि हप्त्याभराच्या सुट्ट्यानंतर पुन्हा 5 एप्रिलपासून पुन्हा तुमची नेक्स्ट सेमिस्टर चालू होणार आहे. म्हणजे जर तुम्ही थर्ड सेमिस्टरला आता असाल तर तुमची फोर्थ सेमिस्टर ही 5 एप्रिलपासून स्टार्ट होऊन जाईल, 5 एप्रिल 2021 पासून, ठीक आहे. त्याच्यानंतर सांगण्यात आलेलं आहे कंडक्ट ऑफ एक्झामिनेशन फॉर्म. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झामचा जो एक्झाम राहणार आहे ती तुमची 9 ऑगस्टला राहणार आहे. नेक्स्ट एक्झाम म्हणजे नेक्स्ट सेशन म्हणजे का म्हणून आपण त्याला नेक्स्ट सेमिस्टरची. आता जर तिसऱ्या सेमिस्टरला असेल तर चौथ्या सेमिस्टरची एक्झाम ही 9 ऑगस्ट 2021ला होणार आहे, ठीक आहे. एवढं समजलं? ओके, पुढे चला. आता ॲडमिशनबद्दल इन्फॉर्मेशन सांगण्यात आलेली आहे इथं, ही बघा ॲडमिशनच्या संदर्भामध्ये. तर तुम्हाला लास्ट डेट होती ॲडमिशनची ही 30 नोव्हेंबर होती, परंतु आता वाढून ती 12/12/2020 झालेली आहे, म्हणजे 12 डिसेंबर 2020 झालेली आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट डेट ऑफ ॲडमिशन परमिशन ऑफ द व्हाईस चॅन्सलरच्या परमिशनने तुम्ही 15/12/2020 पर्यंत ॲडमिशन घेऊ शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ एनरोलमेंट फॉर्म ऑफ द युनिव्हर्सिटीचा एनरोलमेंट फॉर्म भरण्याची लास्ट डेट असणार आहे ज्यांनी 30 तारखेच्या आत म्हणजे 30 नोव्हेंबरच्या आत ज्यांनी ॲडमिशन केलेली आहे त्यांना एक्झाम म्हणजे एनरोलमेंट फॉर्म भरायचा आहे 10 डिसेंबर 2020 पर्यंत, 10 डिसेंबर 2020 पर्यंत. कारण की हा नियम आहे
की जेव्हा लास्ट डेट संपते त्याच्यानंतर 10 दिवस, जास्तीत जास्त 10 दिवस दिले जातात आणि 10 दिवसांच्या आत तुम्हाला एनरोलमेंट फॉर्म तुमचे भरायचे असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्यांनी 15 तारखेला ॲडमिशन केली, म्हणजे व्ही सीच्या परमिशनने 15 डिसेंबरपर्यंत ज्यांनी ॲडमिशन केली ते जास्तीत जास्त 20 तारखेपर्यंत तुम्ही तुमचा एनरोलमेंट फॉर्म युनिव्हर्सिटीकडे जमा करावा. ठीक आहे. त्यांच्यासाठी तारीख दिलेली आहे 20 तारीख. कुणासाठी? 15 तारखेपर्यंत जे ॲडमिशन घेतात. ठीक आहे. 15 डिसेंबरपर्यंत जे ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासाठी एनरोलमेंट फॉर्म भरण्याची लास्ट डेट ही 20 डिसेंबर राहणार आहे. 20 डिसेंबर 2020. ठीक आहे. पुढे सांगण्यात आलेलं आहे याच्यामध्ये पुढे त्याच्यानंतर फॉर सेंट्रलाइज ॲडमिशन, जे सेंट्रलाइज केंद्रीय पद्धतीने ज्यांची ॲडमिशन आहे त्यांनी त्यांचं म्हणजे जे ॲडमिशनच्या लास्ट डेटच्या 10 दिवसानंतर तुमची लास्ट डेट राहणार आहे एनरोलमेंट फॉर्म भरण्याची. ठीक आहे. म्हणजे जर केंद्रीय पद्धतीने जर 20 डिसेंबरपर्यंत असेल तर 30 डिसेंबरपर्यंत एनरोलमेंट फॉर्म भरू शकतात. आता केंद्रीय पद्धतीचं तर माहीत नाही केव्हापर्यंत आहे तर, परंतु ॲडमिशन डेट, परंतु त्याच्या 10 दिवसानंतर 10 दिवसापर्यंत फॉर्म भरता येते एनरोलमेंट फॉर्म. त्याच्यानंतर एक्झामिनेशनच्या बाबतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे बघा. ऑड सेमिस्टरची एक्झामिनेशन ही 8 मार्चला राहणार आहे, हे आत्ताच सांगितलं. आणि त्यांचं बघा हे महत्त्वाचं आहे एक, त्यामध्ये आहे एक्झाम फॉर्म. तर एक्झाम फॉर्म लास्ट डेट फॉर रिसिप्ट ऑफ एक्झामिनेशन फॉर्म. एक्झामिनेशन फॉर्म तुम्हाला 15 जानेवारी 2021च्या आत तुम्हाला तुमचं एक्झाम फॉर्म भरायचं आहे. ठीक आहे. म्हणजेच तुमच्या 15 दिवसाच्या अगोदरच किंवा 15-20 दिवसाच्या अगोदरच तुमच्या जी तुमची पर्सनल काय म्हणू आपण त्याला, युनिव्हर्सिटीची जी ID आहे, लॉग इन ID, त्या लॉग इन IDवर स्टुडंट लॉग इन IDवर तुमचा एक्झाम फॉर्म जनरेट होऊन जाईल. इथे काही दिवसामध्ये तुम्ही चेक करत राहा. तुमच्या लॉग इन IDवर तुमचं एक्झाम फॉर्म जनरेट झालं की तुम्ही लगेच 15 जानेवारीच्या आत तुम्हाला तुमचा एक्झाम फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. सर्वांकरिता आहे, म्हणजे रेग्युलर स्टुडंट बघा इथे रेग्युलर स्टुडंट आहे, ओल्ड एक्स स्टुडंट्स असेल किंवा एक्सटर्नल स्टुडंट असेल किंवा एक्स स्टुडंट्स ऑफ काय आहे इमिजिएटली प्रिव्हियस एक्झामिनेशन, मागच्या एक्झामिनेशनचे जे काही असतील एक्स स्टुडंट्स त्यांच्यासाठीसुद्धा सर्वांसाठी एक्झाम फॉर्म म्हणजे भरण्याची लास्ट डेट आहे 15 जानेवारी. ठीक आहे ना. या अगोदरसुद्धा तुम्ही एक्झाम फॉर्म भरलेलं होतं डबल लेट फीसह. ठीक आहे. कारण की त्यावेळेस एकॅडमिक कॅलेंडर ठरायचा होता. केव्हा भरलं? तुमचं 10 नोव्हेंबर लास्ट डेट होती. तशी लास्ट डेट ही 30 ऑक्टोबरच होती आणि मग त्याच्यानंतर डबल फी घेऊन एक्झाम फॉर्म भरण्यात आलं 10 नोव्हेंबरपर्यंत. ठीक आहे. आता ते सगळं बंद केलं आणि आता एकॅडमिक कॅलेंडरच चेंज केलं आणि एकॅडमिक कॅलेंडर जी जानेवारीमध्ये होणार होती एक्झाम, ती जानेवारीमधली होणारी एक्झाम आता मार्चमध्ये कन्वर्ट झालेली आहे. लक्षात आहे ना? समजत आहे ना मी काय बोलत आहे ते? समजत आहे ना? तर जानेवारी, मी याच्या अगोदर तुम्हाला तुमचे जे काही कमेंट्स येत होते मी तुम्हाला सांगत होतो की तुमची एक्झाम ही जानेवारीमध्ये होणार आहे, फक्त फर्स्ट इयरची एक्झाम ही मार्चमध्ये होणार आहे असंच सांगत होतो. कारण की तेव्हा त्यांचं अकॅडमिक कॅलेंडर हा जानेवारीच होता. ठीक आहे ना. आता मात्र त्यांनी फर्स्ट इयर बरोबरच तुमचंसुद्धा म्हणजे केव्हापासून स्टार्ट झालं बघा अकॅडमिक कॅलेंडर चालू झालं 1 ऑगस्टपासून. 1 ऑगस्ट 2020 अकॅडमिक कॅलेंडर चालू झाला. म्हणजे हा सेशन किती लांबला तर 28 फेब्रुवारीपर्यंत. समजत आहे ना? म्हणजे किती महिन्याचा झाला हा सेशन, पहिला सेशन. म्हणजे 1 ऑगस्टपासून जे स्टार्ट झाला, इथेच सांगत आहे याच अकॅडमिक कॅलेंडरमध्ये डेट दिलेली आहे 1 ऑगस्टपासून तर 28 फेब्रुवारी 2020. समजत आहे? तर त्याच्यामुळे अगोदरची जे काही होते अकॅडमिक कॅलेंडर खूप सारे आले. अकॅडमिक कॅलेंडर सगळे बदलत रिवाईज होत आले आणि जानेवारीमध्ये म्हणजे फर्स्ट इयर सोडून बाकीच्यांची एक्झाम जानेवारीमध्ये होणार होती आणि फर्स्ट इयरची एक्झाम मार्चमध्ये होणार होती. तो सुद्धा म्हणजे अकॅडमिक कॅलेंडर कॅन्सल करण्यात आलं आणि हा रिवाईज कॅलेंडर आत्ता आलेला आहे आणि हा सर्वांसाठी आहे, म्हणजे फर्स्ट इयरवाल्यांसाठी पण आणि सर्व सेमिस्टरवाल्यांसाठी. ठीक आहे. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे बघा, पुढे काय सांगण्यात आलेलं आहे. एक्झामिनेशनची डेटसुद्धा तुम्हाला माहीतच होती. तर पहिल्या म्हणजे आता ह्या सेशनची जी आहे, हा सेशन म्हणजे कोणता, हे सेमिस्टर म्हणजे ऑड सेमिस्टरची जी एक्झाम राहणार आहे ही 8 मार्च 2021
पासून स्टार्ट होणार आहे. आणि जो इव्हन सेमिस्टर आहे, इव्हन सेमिस्टरची एक्झाम स्टार्ट होणार आहे 9 ऑगस्ट 2021 पासून. 9 ऑगस्ट 2021. ठीक आहे. पुढे सांगण्यात आलेलं आहे जे नेक्स्ट सेमिस्टरची एक्झाम फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे 30 जून 2021. हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. हा व्हिडिओ थोडंसं सांभाळून ठेवा, कारण की तुम्हाला केव्हा कोणते एक्झाम आणि एक्झाम फॉर्म केव्हा भरायचा हे तुम्हाला माहीत होऊन जाईल. तर दुसऱ्या सेमिस्टर म्हणजे का म्हणून आपण त्याला इव्हन सेमिस्टरचा जो तुमचा एक्झाम फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे 30 जून. ठीक आहे. पुढे सांगण्यात आलेलं आहे, हे बघा टर्म इथे सांगण्यात आलेला आहे. काय सांगण्यात आलेलं आहे बघा, केव्हा स्टार्ट झाला तुमचा अकॅडमिक कॅलेंडर. 1 ऑगस्टपासून स्टार्ट झाला. तर पहिला सेमिस्टर म्हणजे जो ऑड सेमिस्टर आहे तो ऑड सेमिस्टर केव्हा संपत आहे, ऑड सेमिस्टर फरवरीमध्ये संपत आहे. आणि तुमचा वर्ष आहे 21/8/2021, म्हणजे पूर्ण 12 महिन्याचा तुमचा अकॅडमिक कॅलेंडर आहे. हा जवळपास 8 महिन्याचा अकॅडमिक कॅलेंडर असलेला असतो जनरली. हा किती महिन्याचा झाला, 8 किंवा 9 महिन्याचा असतो. हा झाला पूर्ण 12 महिन्याचा अकॅडमिक कॅलेंडर. ठीक आहे. तर ॲडमिशनची डेटसुद्धा सांगण्यात आलेली आहे 30/11/2020, 15/12/2000 म्हणजे VCच्या परमिशनने. त्याच्यानंतर एनरोलमेंट फॉर्म भरण्याची सुद्धा याच्यामध्ये सगळं इन्फॉर्मेशन दिलेली आहे. अकॅडमिक कॅलेंडर फॉर दी कोर्स कंडक्टेड ॲज पर ॲन्युअल पॅटर्न फॉर दी सेशन 2020-21. ॲन्युअल पॅटर्नसाठी हे सांगण्यात आलेलं आहे, ॲन्युअल पॅटर्नच्या विद्यार्थ्यांकरिता. ठीक आहे. त्यांचं सेशन केव्हा राहणार आहे, त्यांची एक्झामिनेशनसुद्धा इथं देण्यात आलेली नाही ॲन्युअल पॅटर्नची. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा तुमचं अकॅडमिक कॅलेंडर राहणार आहे. इथे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे बघा, यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, यामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की तुमची कमेन्समेंट ऑफ एक्झामिनेशन फॉर्म 9/8/2021. लास्ट डेट फॉर रिसिप्ट ऑफ एक्झामिनेशन फॉर्म इव्हन सेमिस्टरकरिता, म्हणजे जे काय म्हणू आपण त्याला ॲन्युअल पॅटर्नचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी सांगण्यात आलेलं आहे की तुमची एक्झाम स्टार्ट होणार आहे 9/8/2021 आणि तुम्हाला एक्झाम फॉर्म भरायचा आहे 30/6/2021. ठीक आहे. इथे दिलेले आहे बघा. पेडच्या संदर्भामध्ये सांगण्यात आलेलं आहे की शॅल बी नोटिफाईड सेपरेटली, तुम्हाला सेपरेटली सांगण्यात येईल, नोटिफाईड करण्यात येईल. त्याच्यानंतर PhD कोर्स वर्कच्या संदर्भात सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे डेट विल बी अनाऊन्स ॲज पर व्हेन रिक्वेस्टेड. तुम्ही जेव्हा रिक्वेस्ट कराल तेव्हा तुमचं PhD वर्क कोर्स लावण्यात येईल. त्याच्यानंतर स्पेशल अकॅडमिक इव्हेंट 2 ऑक्टोबर हा तुमचा स्पेशल युनिव्हर्सिटी फाउंडेशन डे राहणार आहे. आणि त्याच्यानंतर आहे कन्व्हेन्शन ऑफ युनिव्हर्सिटी ॲज पर कन्सर्न ऑफ ऑनरेबल चान्सलर अँड विल बी डिक्लेअर 1 month बिफोर द कन्व्हेन्शन डेट. कन्व्हेन्शन डेटच्या 1 महिन्या अगोदर VC डिक्लेअर करतील. पुढे काय सांगण्यात आलेलं आहे ते बघा. त्यामध्ये सांगितलेलं आहे धिस अकॅडमिक कॅलेंडर 2020-21 हॅव बीन प्रिपेअर्ड बाय Prism that the situation created due to COVID-19 will be sorted out. But if the situation degraded further due to COVID-19, when the calendar schedule may be changed and shall be notified time to time. COVID-19च्या परिस्थितीमुळे अशा प्रकारचं कॅलेंडर हा तुमचं डिले होत गेलेला आहे आणि होऊ शकते पुढे जर अजून COVID-19च्या संदर्भामध्ये अजून जर काही निर्णय बदलले तर तुमचा हा अकॅडमिक कॅलेंडरसुद्धा बदलू शकतो. पुढे सांगण्यात आलेलं आहे कमेन्समेंट ऑफ द नेक्स्ट अकॅडमिक सेशन फॉर दिस बॅच 30/8/2021. ठीक आहे. आणि नेक्स्ट अकॅडमिक जो स्टार्ट होणार आहे म्हणजे 2021-22 जो स्टार्ट होणार आहे हा 30/8/2021 पासून पुन्हा स्टार्ट होऊन जाईल. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर या व्हिडिओमध्ये एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला एक्झाम फॉर्म लास्ट डेट राहणार आहे 15 जानेवारी 2021. तुमची ऑड सेमिस्टरची एक्झाम होणार आहे 8 मार्चपासून स्टार्ट होणार आहे तर 26 मार्चपर्यंत. त्याच्यानंतर 27 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत तुमच्या सुट्ट्या राहणार आहेत. का म्हणून आपण त्याला ब्रेक राहणार आहे, 2 सेमिस्टरमधला ब्रेक. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा 5 तारखेपासून तुमचा नेक्स्ट सेमिस्टर चालू होणार आहे. ठीक आहे.
नेक्स्ट सेमिस्टर चालू झाल्यानंतर तुम्हाला 30 जूनपर्यंत तुम्हाला नेक्स्ट सेमिस्टरचा म्हणजे E1 सेमिस्टरचा एक्झाम फॉर्म भरायचा आहे आणि तुमची E1 सेमिस्टरची एक्झाम स्टार्ट होईल 9 ऑगस्टपासून. तर 9 ऑगस्टपासून तर केव्हापर्यंत 21 ऑगस्टपर्यंत. ठीक आहे, 9 ऑगस्टपासून 21 ऑगस्टपर्यंत तुमची एक्झाम चालणार आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट सेमिस्टर नेक्स्ट इयर चालू होईल 30 ऑगस्टपासून. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.